देशाच्या सर्वोच्च न्यायालयात 6 ऑक्टोबरला अशी घटना घडली जी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली. सरन्यायाधीश असणारे भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर कोर्टात एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. होय, कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय घडलं होतं याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक 1 मध्ये न्यायालयीन कामकाज सुरू असताना ही घटना घडली होती. 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होती. तेव्हा एका वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. क्षणात कोर्टात गोंधळ झाला. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप केला. त्या वकिलाला पकडलं आणि कोर्टाबाहेर नेलं. त्या वकिलाचं नाव होतं राकेश किशोर. घटनेच्या वेळी तो मोठ्याने ओरडला, भगवान विष्णूचा अपमान सहन करणार नाही. हे ऐकताच सगळे थक्क झाले. ही घटना खाजुराहोतील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबंधित एका खटल्यात घडली. त्या प्रकरणातील न्यायालयीन टिप्पणीत काहींना धार्मिक भावना दुखावल्याचं वाटलं आणि यातूनच या वकिलानं तीव्र संताप व्यक्त केला. खजुराहो येथील विटंबना झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीचे पुनर्स्थापन करण्याच्या एका व्यक्तीच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की जा आणि देवालाच काहीतरी करण्यास सांग. तू म्हणतोस की तू भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहेस, तर जा आणि आता प्रार्थना कर. हे पुरातत्व स्थळ आहे आणि ASI ला परवानगी देण्याची गरज आहे. माफ करा, असं त्यांचं वक्तव्य होतं. गवईच्या याच वक्तव्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता. तसंच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा विरोध केला होता. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे सध्या भारताचे 52वे सरन्यायाधीश असून त्यांच्या कार्यकाळात न्यायालयीन निर्णयाबरोबरच काही घटनांमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. दलित आणि बौद्ध समाजातून सर्वोच्च पदावर पोहोचलेले हे दुसरे न्यायमूर्ती ठरले. गवई हे संवैधानिक मूल्ये, कायद्यांचे राज्य आणि सामाजिक न्याय या तत्वांचे कट्टर समर्थक आहे. गवई यांनी नागपूर ते वकिली करून न्याय व्यवस्थेत प्रवेश केला आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अखेर 14 मे 2025 रोजी देशाचे सरन्यायाधीश झाले. घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी विलक्षण संयम देखील दाखवला. ते म्हणाले की या प्रकरणाचा आमच्या न्यायदानावर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांनी लगेच कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरू केलं. हा प्रसंग त्यांच्या धैर्य आणि शांततेचं उदाहरण ठरला. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था प्रश्नांकित झाली आहे. दरम्यान राजकीय कायदेशीर वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया देखील उमटल्या. शरद पवार म्हटले की ही घटना न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, तर इतरांनी अशी कृती देशासाठी लज्जास्पद असल्याचं देखील म्हटलंय. राकेश किशोर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत आक्रमणाचा प्रयत्न आणि न्यायालयाचा अपमान ही कलमे लागू होणार आहे. या प्रकरणाची चौकशी होणार आहे. भारताचं सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचं मंदिर जरी असलं तरी त्या मंदिरात देवदेवतांचा अपमान होईल असं वक्तव्य व्हायलाच नको होतं. कारण देवतांपेक्षा कोणतंही ठिकाण मोठं नाहीये हे सुद्धा शिक्षित लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. धर्माचा आदर झालाच पाहिजे, ठेवलाच पाहिजे, पण न्यायालयाचा सन्मानही तितकाच महत्वाचा आहे. न्यायाच्या मंदिरात कधीही रागाचा बोट नाही, फक्त सत्याचंच पाऊल पडायला हवं. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं मत काय ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच सत्य घटनांसाठी आपले चॅनल व्हिडिओ बिंदास्त बोल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.